मंडळी नमस्कार. तुमच्यासोबत मला एक प्रश्न पडलेला आहे की शो खरंच निक्कीच्या वडिलांचा आहे का? बापाचं म्हणणं योग्य वाटणार नाही आहे. कारण जेव्हा तिला संग्राम भाऊनी पाण्यामध्ये ढकलून दिलं, सगळ्यात पहिली गोष्ट तर आरबाजला जेव्हा पाण्यात ढकललं संग्राम भाऊनी, तेव्हाच ती काय म्हणाले, इसको तो हमारे लिए भेजा है, अभी गेप समझ में आ गया मुझे. अरे तुमच्यासाठीच बोलवले त्याला. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा संग्राम भाऊनी निकीला पाण्यामध्ये ढकललं, एकतर ती स्वतः जी आहे ती पाण्यामध्ये जायला तयार नव्हती आणि बिग बॉसचा टास्क होता की पाण्यामध्ये ढकलायचं, जायचं नाही. आणि तिने कॉन्ट्रोवर्सी कशावरून क्रिएट केली आज की संग्राम भाऊ म्हणाले की मुलीला हात लावत नाही मी कसं ढकलू, मग मला कसं ढकललं. अरे ढकललं नाही असं कोण म्हणलं? आर्याला सुद्धा त्यांनी थोडासा हात लावून पाण्यामध्ये ढकललं होतं आणि हिला ढकलण्याची बारी तिनेच आणली होती. ती जी आहे ती जायला तयार नव्हती. बिग बॉसने सांगितलं होतं की मेडिकल कंडिशनचा इथे काही इश्यू नाही, तरी ती पाण्यामध्ये जायला तयार नव्हती. मग संग्राम भाऊनी जी आहे ती तिला ढकललं. फक्त तिला ती आरबाजला पाण्यामध्ये ढकललं संग्राम भाऊनी, त्याचा राग होता, बाकी काहीच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा ती वर आली तेव्हा ती संग्राम भाऊला ज्या भाषेत बोलली ते ऐकून खरंच होतं की शो तिच्या बापाचा आहे का? एक तर महाराष्ट्राने तिला खूप कमी वोट दिलेत आणि तितक्याच संग्राम भाऊला ती आंडू पांडू म्हणली. तो आंडू पांडू नाही आहे, तुझे 5 मिलियन कुठं घालती, तो युनिव्हर्स लेवलला खेळलेला माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती वर आल्यानंतर म्हणले की तू माझ्या आधी शोच्या बाहेर जाणार, मी तुझं तिकीट फाडलंय म्हणजे काय? मी तुझं तिकीट फाडलंय म्हणजे काय? की खरंच बिग बॉस हिचं ऐकतात का? महाराष्ट्राची एक कमेंटसुद्धा चांगली तिच्यासोबत नव्हती, म्हणजे एक कमेंटसुद्धा तिचं ऐकत नाही 5 मिलियन फॉलोअर्स असून. संग्राम भाऊ हे सगळं बघून आलेले आहेत आणि पुन्हा तर तिने खूप जे आहे ते सँडेल इकडे इकडे करून याला माझ्यासाठीच पाठवलं, हे करान ते करान. बाकी निक्की खरं सांगायचं झालं तर शोचा एक फक्त मोहरा आहे. बऱ्याच जणांना वाटतं की निक्की का बाहेर निघत नाही, पण निक्की हा एक शोचा मोहरा आहे. जिंकणार तर या तिघांपैकीच कोणतरी आहे, कारण पूर्ण महाराष्ट्र या तिघांमुळे जे आहे ते बिग बॉस पाहतोय.